एका महापुरुषानं जन्म घेतला. त्या महापुरुषाचं नाव म्हणजे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. आज आपण डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकरांची 135वी जयंती साजरी करीत आहोत. त्यानिमित्ताने आम्ही तुमच्यासमोर एक नाटक प्रस्तुत करणार आहोत. मारू नका हो, मारू नका. जर पुन्हा तुम्ही आमच्या देवळात एक पाऊल सुद्धा घर घातलं तुम्हाला इथे जिद्द काढून ठेवू. अरे देवा, हाच का तुझा अन्याय? तू सगळ्यांसारखाच आहेस, मग आमच्यावरच का हा अन्याय, का हा अन्याय? त्यानंतर दुसऱ्या भागात आपण बघूया, जेव्हा रामजीच्या इथे ज्योतिषी प्रवेश करतात तर त्यांच्यासोबत काय घडतो. हो, या लेकराच्या आयुष्याबद्दल मला खूप काळजी वाटते. आपण ज्या संकटातून जातो तो याच्या वाटेला येऊ नये असं वाटतंय. हो भीमाबाई, मलाही काळजी वाटते, पण त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी काहीही कमी होऊ देणार नाही. अलक निरंजन, आहेत का कोणी घरी? पाणी मिळेल का? कोण आहेत? थांबा, मी बघते. नाही, तू थांब, मी बघते. अरे काका, तुम्ही या आत बसा. भीमा, हे आपले काका आहेत. जा पाणी आण. पाणी काका. अलक निरंजन, तुझ्या पोटी असा पुत्र जन्म घेईल जो आपल्या गुणाचे नाव उज्ज्वल करील आणि बुद्धी चातुर्याने सर्व समाजाचा उद्धार करील. हा बाळ जन्मला आणि पूर्ण वातावरण शांत झालं. रामजीच्या इथं ना रडण्याची आवाज येत आहे. अरे वा, छान. रामजीच्या इथं बाळ जन्माला आला. काय झालं? चला चला, काय झालं? काय झालं? चला आपण सर्व बघूया. काय काय झालं? मुलगा झालाय. छान छान माझे रामजी भाऊ आहेत, त्यांच्याकडे मुलगा झालाय. छान झालं. भीमा, हा मुलगा सामान्य नाही. हा आपल्या कुळाचे नाव उज्ज्वल करेल. आपली परिस्थिती आणि आपल्या कुळाची परिस्थिती हा कसा टिकेल? जिद्द असेल तर डोंगरही झुकतो. मी याला शिकवणार. नाईकडे केस कापायला जातात तर त्यांच्यासोबत काय घडतं ते बघूया. जाऊ का? हो भाऊ, केस खूप वाढले. चल जाऊ. हो चल, आईला विचारून येऊ. हो चल. आई, आम्ही केस कापायला जातो. कसे जाणार तुम्ही? गाई जवळच आहे, भाऊ सोबत जातो. दे ग लवकर पैसे. हो दे आई, आम्ही जाऊन येतो. हो हो, देते पैसे. हो नाही भाऊ, आमचे केस कापून द्याल का? हो, या ना, बसा बसा, तुम्ही बसा. नाही दादा, आमच्या म्हशीचे केस कापून द्याल का? हो भाऊ, तुम्ही बसा थोडा वेळ, मी या पोरांचे केस कापून देते, मग तुमच्या म्हशीचे केस कापते. बरं बरं, थांबतो आम्ही इथे. मना केलं.
भीमाबाईंनी मना केलं असणार. अरे तुम्ही त्यांना सांगून का देत नाही? का बरं लपवता त्यांच्याशी? पण भीमाबाई तो आता लहान आहे. मी सांगते त्याला समजावून. चल भिवा. आपला मुलगा खूप हुशार आहे, ते ही गोष्ट समजणार. हा गोल जो मी बनवला आहे हा पूर्ण समाज आहे. या गोलात राहतात आपला पूर्ण गाव, समजलं, आपल्या शेजारी. आणि या गोलाच्या मधोमध एक रेषा ओढलेली आहे. त्या रेषात राहतात आपली शाळा, ते नाईचे दुकान, तो समोरवाला चायवाला. पूर्ण म्हणजे ह्या गावातील लोक ह्या गोलात राहतात. आणि येतो तो भाग जिथे तू उभा आहे, तिथे येतो तू, मी, आई, भाऊ, आत्या, बाबा, आपला पूर्ण परिवार इथे येतो, समजलं. आणि आता येतो तो भाग तिथे बाकीचे लोक येतात. ते आपल्याला स्पर्शही करत नाही, आमच्या हाताने पाणीसुद्धा पित नाही आणि आमच्यासोबत उठत बसतही नाही. आता समजलं भीमा जात काय आहे? इथे राहशील ना तर जीवन सोपे होणार. आई आम्हाला जातीत कोणी वाटले? माहित नाही कोणी वाटलं तर. कोणत्या पुस्तकात लिहिलं असणार? पुस्तकात चुकीचं लिहिलं असणार तर का मी त्याला चुकीचंच म्हणणार? जेव्हा मी पुस्तक लिहिणार तेव्हा मी सगळ्यांना बरोबरीचा हक्क देणार. आता शाळेचा पहिला दिवस. शाळा कशी आहे? छान आहे, मोठा आहे. भिवा शाळा बघून खूप खुश झाला असणार, हो ना? ही काय विचारायची गोष्ट आहे? शाळेत जाते वेळी त्याचे पाय जमिनीवर नव्हते. लवकर काय आला? सुट्टी मिळाली का लवकर? आम्हाला त्या शाळेत नाही शिकायचं आहे. कशाला? आम्हाला वर्गाच्या बाहेर बसून अभ्यास करायला म्हणत होते आणि आम्ही जेव्हा म्हटलं आम्हाला ऐकूही येत नाही तर शिक्षक म्हणत होते शिकून तुम्ही बॅरिस्टर नाही होणार आहात. तेव्हाही आमची काही चूक नव्हती. बाळा कुठे आहे? माहित नाही, पण मी भक्ती बरोबर बोलत आहे. आम्ही त्या शाळेत नाही शिकणार. तुम्ही शाळा सोडणार नाही. बघा बेटा, जर तुम्ही शाळा सोडली तर सर्व हेच म्हणणार ना तुम्ही अभ्यासाच्या भीतीने शाळा सोडली. तर काय करू? कसे शिकू? त्यानंतर रात्रीची वेळ. 20, 21, 22, 23, 24. भीम, काही युक्ती सुचली का? नाही भाऊ, तेच विचार करीत आहो. मला तर काही समजत नाहीये. तू विचार कर, मी तारे मोजतो. 101, 102, 103, 104, 105. भीमरावाच्या शाळेचा दुसरा दिवस. हे का नाटक आहे? उठ इथून, मला आज जाऊ दे. मी नाही उठणार. इथून जाऊ द्या मला. मी नाही उठणार. जे बनते ते करून घे. कशाला झोपला आहे? आम्ही वर्गाच्या बाहेर बसतो. आम्हाला ऐकू पण येत नाही. उठ, जा आत बस. हे का बोलता गुरुजी? ते यांच्यासोबत कसा बसू शकते? तुम्ही शांत राहा, त्याला वर्गात बसू द्या. तुम्ही दोघे जाऊन त्या कोपऱ्यात बसा. तुम्ही इकडे बसा. आता हा काय बघायला मिळत आहे? ह्या मुलांना तुम्ही आमच्या मुलांसोबत का बसवलेत? अनपढ आहात का? शिक्षकाला इतकंही नाही माहीत? ते पोरं तुमच्या पोरासोबत बसले नाहीत, ते वेगळे कोपऱ्यात बसले आहेत तिकडे. आम्ही नाव काढून टाकलं आमच्या मुलांचं. नाही, असं का बोलत आहात? तेही मुलं आहेत. शाळेत असं काही नियम नाही आहे की ह्या जातीचे बसू शकत नाही म्हणून. तुम्ही शाळा शिकून काय करणार आहात? शाळा शिकून बॅरिस्टर थोडी होणार आहात. मी शिकेन. माझी एक शर्त आहे. वर्गातून कोणतीही पुस्तक घ्या, त्यातले मला 5 प्रश्न विचारा. एकही उत्तर चुकीचं असेल तर आम्ही या शाळेत कधी येणार नाही. भीम हे का बोलत आहे? हो, मी खरं बोलत आहे. जा पुस्तक घेऊन ये. संस्कृत वर्णमालेत ऐकून किती व्यंजन आणि स्वर आहेत आणि ते पूर्ण मिळून किती होतात? तुम्ही त्याला संस्कृत विचारत आहात? ते संस्कृत नाही शिकत. जर विचारायचंच असेल तर मराठी विचारा. माझी जे मर्जी मी ते विचारणार. त्यांनीच म्हणलं ना काही विचारा. संस्कृत वर्णमालामध्ये 13 स्वर, 33 व्यंजन पूर्ण मिळून 50 वर्ण आहेत. हा संस्कृत कुठून शिकलं? ऐकू.
चला आता दुसरा प्रश्न विचारा. मला 12चा टेबल सांग. पहाडा विचारतात त्यांच्या वर्गात तर आता 2चा पहाडा सुरू आहे, त्याला कसं येणार? त्यांनीच म्हटलं ना काही विचारा. 12 एके 12, 12 दोन्ही 24, 12 तिरी 36, 12 चौ 48, 12 पंचे 60, 12 सक 72, 12 साते 84, 12 आठे 96, 12 नवे 108, 12 दहा 120. थांब आता दुसरा प्रश्न विचारते. कसं सांगतेस तर बघ. आता खूप झालं. तुम्ही आतापर्यंत त्याला 15-20 प्रश्न विचारून टाकले आणि शर्त होती फक्त 5 प्रश्नांची. चला आता निघा इथून. जेवणाची वेळ. हे बघा ना गुरुजी, मला पाणी नाही देत आहेत. पाणी दे त्या मुलाला. खाली व्हा. पाणी कसं पिऊ? असं कर. गुरुजी, माझ्या तोंडात पाणी नाही आलं, पाणी खाली पडत होतं. थांब, मी काही युक्ती सुचवते. हे घे भीम, आता तुला पाणी प्यायला कधीच त्रास होणार नाही. इथून पाणी घाला. हो घालते. तो तर सर्वांवरच पडतो, तो तर जात बघत नाही. रामजीच्या इथे भीमरावांची लग्नाची गोष्ट सुरू असते. आपल्या भीमासाठी मुलगी शोधायला हवी. हो पण भीमा आता लहान आहे. पुढच्या वर्षी तो मॅट्रिकला जाणार आहे. इतकी घाई कशाला? मुलगा छान शिकत आहे ना. आपला हुशार आहे, पण त्याची वय झाली लग्नाची. बरं, तुम्ही लग्नासाठी मुलगी शोधताय. वलंगरांकडे लग्नाची मुलगी आहे आणि ती मुलगी खूप छान आहे. ती बघून घ्या. होय का? मग जावं लागेल तिथे. हो हो, बघून घ्या. रामजी वलनगरांकडे मुलगी बघण्यास जातात. हो या ना बा. चा मुलगा तर खूप शिकलेला आहे. यांना असं वाटत असेल की आपली रमा शिकलेली आहे म्हणून ते मागणी घालत असावे. आपली रमा शिकलेली नाही हे करताच रमाला नकार देतील. पण काही असू द्या, खरं काय ते सांगावेच लागणार. तुमचा मुलगा तर खूप शिकलेला आहे, आमची रमा काहीही नाही. उद्या असे असू नये की सांगितलं नाही. आमची रमा पोरकी आहे सुभेदार साहेब. लहानपणीच तिचे आई वडील वारले. गांजलेला जीव आहे आमची रमाचं, पण मोठी समजूतदार आहे. बोलवा रमाला. रमा, काय नाव आहे बेटी तुझं? रमा. खूप संस्कारी मुलगी आहे, आम्हाला रमा आवडली. ठीक आहे, मग लग्नाची गोष्ट समोर वाढवूया. हो ठीक आहे. रामजी घरी जातात. ची गोष्ट आहे, भीमासाठी मुलगी मिळाली. कोणाची मुलगी आहे? अगं ते होते ना वलंगर काका वननगावला, ते वारले. आई नाही, इकडेच कुठे मामा काकाकडे राहते. खूप छान बातमी आहे भीमासाठी. खूप उत्तम होईल. काही विचारूच नको भीमासाठी. हो ठीक आहे. नंतर लग्नाची बातमी पूर्ण गावात पसरली. रमाचं लग्न ठरलं.
नाशी रामजी सुभेदाराच्या मुलासोबत. पण तो तर खूप शिकलेला आहे. असा शिकलेला मुलगा आपल्या समाजात नाही. पोर अनाथपणानं गाजलेली आहे. छान झालं तिचं लग्न जमलं तर. अगं पण मुलगा तर मॅट्रिक शिकलेला आहे आणि मुलगी तर न शिकणारी आहे, आणि कसं काय यांचं लग्न ठरलं? पण सुभेदाराला शिक्षणापेक्षा तिचा स्वभाव छान वाटला, त्याच्यामुळे रमाचं लग्न जुळलं तर खूपच छान झालं. छान झालं, छान झालं. त्यानंतर तो दिवस आला, लग्न सोहळा. झाला भीमबा नवरी रमाईती आणि हसली तेव्हा आद्या मीराबाई रमाईती आणि हसली तेव्हा आद्या मीराबाई ती नवरदेव झाला दोघांच्या डोक्यावरती रामजीने ठेविला ओकडा भीमरमाईच्या लग्नात दिसे ती रमा शोभा.